बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेला 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे। या हत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत। सध्या या हत्या प्रकरणाचा तपास CID आणि SIT कडून सुरू आहे। तर दुसरीकडे या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे। त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यासोबतच राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी मोठे पाऊल उचललेले आहे। राज्य सरकारने माजी न्यायाधीश ML तहालियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे। याबद्दलचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे। आता यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले। तसेच यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडेवर आरोपही केले। धनंजय मुंडे स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत। मी सरकारपेक्षा भारी आहे, मी गुंडगिरी करणार, खून करणार, लोकांचे मुर्दे पाडणार, जमीन बळकावणार, फ्लॅट बळकावणार, असं काहीतरी धनंजय मुंडेंना वाटत आहे। धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळंच चॅलेंज द्यायचे वाटतं, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले। धनंजय देशमुख हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। माझी तब्येत खराब होती, त्या अनुषंगाने ते भेटायला आले होते। न्याय घेण्यासाठी त्यांची तळमळ आहे। धनंजय मुंडेच्या टोळीने त्यांचे पोट भरले नाही, अजूनही आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करत आहेत। राज्यात नवीन पायंडा धनंजय मुंडेच्या टोळीने सुरू केला आहे। आंदोलन करणं, गुंडगिरी करणं या राज्यात नवीन योजना राबवण्यासारख्या आहेत। दहशतवादी लोकांना प्रशिक्षण दिल्यासारखं हे असं उघडपणाचं वागायला लागलेत। शेवटी कुटुंब गावभीत होतं, जिल्हा भयभीत करायला लागले, दहशत माजवायला लागले। धनंजय मुंडेंनी या डोळ्यांना आसरा दिला असं वाटतं। खून करून दहशत माजवा, गुंडगिरी करा, तोडफोड करा, दंगली करा, हे उन्माद दाखवायला लागले। कुटुंब भयभीत आहे, त्यामुळे त्यांना धीर दिला। आम्ही सोबत आहोत, समाज सोबत आहे। शेवटी समाजाचा संयम सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीला जड जाईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर घेणे गरजेचे आहे। त्यांच्या डोळ्या देखत सरकारमधल्या मंत्र्यांकडून अशा घटना होणार असल्यास तर सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून ही लाजिरवाणी गोष्ट आहे। हे साधं सुद्धा नाही। एक प्रकारे फडणवीस साहेबांना आव्हान आहे। त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनाही चॅलेंज दिलं जात आहे। धनंजय मुंडे स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत की मी सरकारपेक्षा भारी आहे, मी गुंडगिरी करणार, खून करणार, लोकांचे मुर्दे पाडणार, जमिनी बळकावणार, फ्लॅट बळकावणार, असं काहीतरी धनंजय मुंडेला करायचं आहे। त्यांना देवेंद्र फडणवीसांना वेगळे चॅलेंज द्यायचे वाटतं, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले। देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे। या गुंडगिरीच्या टोळीला समूळ नायनाट करणं आवश्यक आहे। याबद्दलच्या चौकशीसाठी समिती नेमली, चांगली गोष्ट आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। SIT CID या सगळ्यांनी मिळून ही टोळी मुळासकट उपटून काढली पाहिजे। हे जर सरकार पक्षात राहून सरकारला चॅलेंज करत असेल तर अवघड आहे। तुम्ही खून करता आणि सरकारमध्ये राहून सरकारला चॅलेंज करता, मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करता, म्हणजे धनंजय मुंडे सरकारपेक्षा कायद्यापेक्षा मोठे झाले का, असा सवाल मनोज जरांगेंनी केला। एकदा धनंजय मुंडे म्हटला होता, त्याची क्लिप आली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलं वाकडं करू शकत नाहीत, कोणाच्या जीवावर हा माज आणि मस्ती आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणखीन एक काम केलं पाहिजे, इन्कम टॅक्सच्या सगळ्या रेड मारल्या पाहिजे, CBIच्या चौकशी केल्या पाहिजे। मी फडणवीस साहेबांना सर्व सांगतो, हे विषारी आहे, त्याचं विष काढून घ्या। हे राज्यावर विषप्रयोग करू पाहत आहेत। जर याच्यात हा यशस्वी झाला तर फडणवीस साहेब तुम्हाला पण गिळेल, राज्याला कलंक लावून जाईल, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले।